आवाज कडक. खरंतर स्वराज्य हा मंत्र शिवरायांनी इथल्या मावळ्यांच्या मनामध्ये पेरला. शौर्याचे पराक्रमाचे वादळ सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये घुमू लागले. पण या रयतेला आता स्वतःचा राजा होता. इथल्या रयतेशी धोरणात्मक बांधिलकी निर्माण होण्याच्या दृष्टीने स्वराज्य हे स्वतंत्र राज्य घोषित होणं गरजेचंच होतं. आणि त्यासाठी शिवरायांनी राज्याभिषेकाची घोषणा केली. या राज्याभिषेकासाठी गड निवडला. रायगडावर सज्जता सुरू झाली. भव्य शामियाने उभारली जाऊ लागली. राज्यदत्त सुवर्ण सिंहासन काढू लागले. राज्याभिषेकाचा सोहळा रायगडावर 9 दिवस चालणार होता. राजे कुलस्वामिनीचे दर्शन घेण्यास प्रथम गडावर निघाले. महाराष्ट्र धर्मरक्षणाची त्यांनी शपथ घेतली. भवानी मातेचे आशीर्वाद घेऊन राजे रायगडावर परतले. जिजाऊंसोबत पुण्याला येत असताना शिवबा राजांना शहाजी राजांनी एक मुद्रा दिली. प्रतिपाच्य चंद्रलेखेवरती विष्णू विष्णू वंदिता शासुर शिवसेशा मुद्रा भद्राय राजे. हीच मुद्रा आता शिवराय राज्याभिषेकाच्या वेळी धारण करणार होते. 5 जून 1674 रोजी रायगडावर गुढ्या उभारल्या गेल्या. तोरणं लावली गेली. रायगड फुलांनी सजला. सायंकाळी राज्याभिषेकाची विधी सुरू झाली. गागाभटांच्या सूचनेनुसार अष्टप्रधानांनी आपापल्या जागा घेतल्या. राजे आस्ते कदम सिंहासनावर विराजमान झाले. आणि तिथेच होता रत्नजडित 32 माळ्यांचं सुवर्ण सिंहासन. गागाभटांचे मंत्रोच्चार चालूच होते. तोच गागाभटांनी सुवर्ण राजदंड शिवरायांच्या हाती दिला. उजवा गुडघा जमिनीवर टेकून राजांनी सिंहासनाला वंदन केलं आणि राजा सिंहासनावर रूढ झाले. तोच गागाभटांची घोषणा ठोकवली. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शेवटी जाता जाता मी एकच गोष्ट बोलू इच्छिते की भवानी मातेचा लेक तो मराठ्याचा राजा होता. भवानी मातेचा